आणि कमलगट्ट्याच्या बिया तुम्हाला लक्ष्मी वृद्धीसाठी, घरामध्ये सुख समाधानीसाठी, घरामध्ये तांत्रिक उपाय, औषधी उपाय, कमलगट्टीची सर्व माहिती भेटणार आहे. प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून प्रत्येकापर्यंत चॅनल पोहोचायचे मित्रांनो. कमलगट्ट्याची लक्ष्मी बंधन असेल, लक्ष्मी बंधन ह्याच्यापासून निघणार आहे. घरामध्ये सुख समाधानी, घरामध्ये पैशाची अडचण, लक्ष्मी बाधा, घरबंधन असं सर्व गोष्टीवर तुम्हाला कमलगट्ट्याचा वापर करायचा मित्रांनो. एवढ्यासाठी चला, वाजून 10 मिनिटं होऊन गेले आहेत, आपण लाईव्हवर आलेले आहेत. आणि ही तुम्हाला आज जी मोहरी बिया दिसतात ही कमलगट्ट्याच्या बिया आहेत मित्रांनो. कमलगट्टा म्हणजे जी पाण्यामध्ये कमळाचे फुलं असते त्याच्या बिया आहेत. आणि लक्ष्मी वृद्धीसाठी, हाडाच्या दुखण्यासाठी कमलगट्ट्याच्या बिया एकदम मस्त काम करतात. ह्याचे काय काय उपाय आहे, काय काय औषधी उपयोग आहे, आपण तुम्हाला एक एक सांगणार आहे. तरी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे आहे, लाईक करायचे आहे, घंटीचं बटन दाबायचं आहे. प्रत्येकाने आपले कमेंट करायची. आपली काही अडचण असेल तरी ती पण कमेंट करून मला कळवायची. तसं आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीत राहणार आहे. तर ही बघा, ही पुंगी भोपळा. तर आपण पुंगी भोपळ्याचा काल व्हिडिओ बी टाकलेला आहे. आणि आज आहे कमलगट्ट्याच्या बिया. कमलगट्ट्याच्या बिया मित्रांनो तुम्हाला लावायच्या जर असल्या घरी तर एकदम साधी आणि सोपी क्रिया ह्याची. ती म्हणजे एक कमलगट्ट्याचं बी घ्यायचं आणि ही बी घेतल्यानंतर ह्याची जी वर भाग आहे, उगवायचा जी भाग आहे, ही दगडावर थोडा घासून घ्यायचा आहे. आणि घासून घेतल्यानंतर ही बी पाण्यात टाकून ठेवायचे 15 दिवस. 15 दिवस पाण्यात टाकलं की 16व्या दिवशी तुम्हाला ह्याच्यातून कोंब आलेले दिसते. 15-16 ह्याची उगवणी होते. उगवणी झाल्यानंतर परत हीच बिया आपण मातीची एक भांड्यामध्ये चांगली पातळ माती रबडी करून घ्यायची आणि ही त्याच्यामध्ये बिया लावायच्यात आणि वरून पाणी टाकायचं आहे. असं का जर तुम्ही केलं तर तुम्हाला काही दिवसातच ह्याला फुलं आलेले दिसते आणि ह्याला बी पण येतं नंतर. तर एवढं ही कमलगट्ट्याचा लक्ष्मी वृद्धीसाठी, घरात पैसा येण्यासाठी, घरातले पैशाचा काही दोष असत ती निघून जाण्यासाठी ह्याचा वापर होतो मित्रांनो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करायचं एवढ्यासाठीच की आपण रोज नवनवीन एक एक वनस्पती माहिती, तांत्रिक उपाय, औषधी उपाय, तोडगे ताडगे असे नवीन आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी नवीन रोज काही ना काही दाखवायचा एक प्रयत्न असतो. म्हणून आज हे तुम्हाला दाखवले हे कमलगट्ट्याचे बी आहेत. कमलगट्टा म्हणून एक बी भेटतं, ह्याची माळ भेटते कमलगट्ट्याची. कमलगट्ट्याची माळ पूजाला ठेवून त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे आणि लक्ष्मी खुश राहते. हीच मित्रांनो कमलगट्ट्याच्या बिया. तर ह्याच्यामध्ये लक्ष्मीचा शक्ती, लक्ष्मीचा वास आहे. तर कमलगट्ट्याची बी तुम्ही घरात पूजाला जरी ठेवले तरी लक्ष्मी खुश राहते आणि घरामध्ये लक्ष्मी टिकून बरकत राहते. तर कमलगट्ट्याच्या बिया ह्यालाच मकाने म्हणतात काही ठिकाणी. तर मकाने जर तुम्ही दुधासंग जर खाल्ले तर तुमच्या हाडाचे विकार सर्व निघून जातात मित्रांनो. तर ह्याच्यामधून एक एक औषध तुम्हाला सांगत चालणार आहे. तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो. तर ही बघा अशा कमलगट्ट्याच्या बिया आहेत. ही बघा अशा कमलगट्ट्याच्या बिया आहेत. ही तर कमलगट्ट्याच्या बियाचे मित्रांनो तुम्हाला तांत्रिक उपाय काय करायचे आहे. तांत्रिक उपाय, घरामध्ये एखाद्याच्या पैसा अडका टिकत नाही, घरात सुख समाधान नाही, घरात पैसा आला की लगेच जातो कुठं ना कुठं, त्याला पळवाटा सुटतात. त्याच्यासाठी तुम्हाला कमलगट्ट्याच्या बिया 11 घ्या, 7 घ्या, 21 घ्या, 5 बिया घ्या. ही बिया तुम्हाला पाण्यात भिजत ठेवून नाही तर असे ह्याला छिद्र करायचे. ह्याला उभं सुईनं छिद्र पाडून ही कमलगट्ट्याची एक माळ वायवायची आणि माळ ह्याची ववलेली तुमच्या मेन गेटवर, मेन दरवाजेवर बांधायची.
तर ह्याच्यापासून काय होईल, तुमची लक्ष्मी घरामध्ये सुख समाधानाने नांदल, पैसा राहील घरावर. दुसरा तोडगा असा आहे मित्रांनो, कमलगट्टीची माळ. कमलगट्टीची माळ असली तर ह्याच्या बिया, ही बिया तुम्हाला पूजाला ठेवायच्यात. आणि पूजाला ठेवल्यावर तिथं लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. आणि ती पूजा तुम्हाला रोजची रोज आपल्या देवघरात पूजा जशी चलते तशी यांची पूजा करायची, लक्ष्मीची पूजा करायची. आणि काही दिवसात तुमच्या काही लक्ष्मीचा दोष असेल ती निघून जायला मदत होती मित्रांनो. एवढ्यासाठी नवनवीन माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा, लाईक करायचे, कमेंट करायची, घंटीचं बटन दाबायचे. एवढ्यासाठीच तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर यूट्यूबवाल्याचा रूल असा असतो, ज्याने ज्याने चॅनल सबस्क्राईब केले, लाईक केले, घंटीचं बटन दाबलंय त्या माणसापर्यंत ही व्हिडिओ चांगले पोहोचवायचं काम करीत असते. म्हणून प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तरी कमलगट्टीच्या बिया असे मित्रांनो, जर लावायचे जर असल्या तर ही बाजू वरी उगवायची बाजू आहे, या उगवायच्या बाजूला थोडं घासायचंय. दगडावर घासल्यानंतर मध्ये एक पांढरा गर उघडा पडतो. पांढरा गर उघडा पडला की घासायचं बंद करायचे, लय घासायचं नाही, थोडं उघडायचं. आणि ही पाण्यामध्ये ठेवल्यानंतर 15-16 दिवसात ह्याच्यातून कोंब येतो आणि उगवणे निघून येतं बी. उगवल्यानंतर थोडं तुमचे जितके बिया आहे तितके एका दुसऱ्या भांड्यामध्ये चिकूल करायचा, पातळ पातळ चिकूल करून ही बिया त्याच्यामध्ये रवून द्यायच्यात. रवून दिल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि पाणी बदलीत राहायचं. 4 दिवसाला, 4 दिवसाला, 15 दिवसाला, 8 दिवसाला, जसं पाणी खराब होईल तसं. तर ह्याचे एकदम मस्त उगवणी होते. तर हिला कमळगट्ट्याचे बिया म्हणतात, काही ठिकाणी मकाने म्हणतात. हेच बियाचं वरचं टर्कल काढून बिया भाजून घेतात, तर अशा मकाने होत्यात. म्हणजे जशा मकाच्या लाह्या होत्यात, ज्वारीच्या लाह्या होत्या, तशा ह्याच्या पण लाह्या तयार होत्यात. आणि ही लाह्या खायला एकदम पौष्टिक आणि चवदार. तुमच्या हाडाचे दुखणे असतील, मणक्याचे दुखणे असतील, शरीरात अशक्तपणा असेल, एखाद्या माणसाला नपुसकता आला असेल, तर ही बिया एकदम चांगल्या प्रकारे काम करतात. जय हनुमान, जय हनुमान. तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तर हे कमळगट्ट्याचे बिया, कमळगट्ट्याचे बिया एखाद्याच्या हाडाचे दुखणे असतील आणि हाडं सारखे दुखत असतील, चाळेचं दुखणं असेल, पेरेचं दुखणं असेल, तर काय करायचं, ही मकाने कुठेही तुम्हाला मोठ्या किराणा स्टोअरमध्ये मकाने भेटतात. आणि मकाने भेटल्यानंतर मुठभर मकाने घ्यायचे, 1 गिलासभर दूध घ्यायचे, त्याच्यामध्ये 2 चमचे तिळाचं, तीळ काळे तीळ घ्या ना पांढरे तीळ घ्या, 2 चमचे त्या दुधात टाकायचे, 2 बदाम, 2 काजू आणि 2 चमचे मनुके. ही सगळी सामग्री एका दुधामध्ये शिजवून घ्यायची. आणि दुधामध्ये शिजवून घेतल्यानंतर तुम्हाला ते दूध पिऊन घ्यायचंय. आणि मकाने चावून खायचे शेवटला. असं का जर तुम्ही केलं तर 10-15 दिवसात तुमच्या हाडाचे दुखणे, मणक्यात गॅप पडलेला आहे, मानामध्ये गॅप पडला आहे, हातपाय दुखतेत, पिंढऱ्या दुखतात, पाय दुखतेत, माणसाला अशक्तपणा आला आहे, माणसाला नपुसकतपणा आलेला आहे, सर्व गोष्टीवर ही मकाने एकदम रामबाण काम करतात. एवढ्यासाठी नवनवीन माहितीसाठी नवीन जे आपले काही यूट्यूब फॅमिली असेल ह्याने प्रत्येकाने चॅनल आपला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचे. एवढ्यासाठीच की आज ना उद्या तुम्हाला कुठली ना कुठली माहिती लागली तर चॅनलचा रूल असतो तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. कमलगट्ट्याचे बिया आहेत, कमलगट्टा, ह्याची माळ बी तयार करून भेटते. तुम्हाला माळ भेटते तर माळ घ्यायची. माळ काय करायचे, माळ तुम्हाला कमलगट्ट्याची पूजेला ठेवायची. पूजेवर कमलगट्ट्याची माळ ठेवल्यानंतर त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. तुमची रोजची रोज पूजा करायची लक्ष्मीचा. त्याच कमलगट्ट्याच्या माळानं जप करायचा, परत पूजेला ठेवली तरी चालते. आता काही लोकांना असं म्हणणं आहे की जपाला घेतलेली माळ घालायची नाही. ती कितपत खरं कितपत खोटं आहे हेच काही सांगता यायचे नाही. पण मला जी गुरुनं दिलेली माळ आहे मी जप बी करतो आणि गळेत बी घालतो. तेवढ्यासाठीच कमलगट्ट्याची माळ आणा, पूजेला ठेवा. कमलगट्ट्याची माळ नाही भेटली, ही कमलगट्टी ही कुठं बी तुम्हाला बिया सहजासहजी उपलब्ध होतात. कुठं जिथं पूजेचं दुकान आहे, पूजा सामग्री भेटते, त्यांना जर म्हणलं कमलगट्ट्याच्या बिया द्या, ती तुम्हाला सहजासहजी भेटून जातात. कमलगट्ट्याचं जेवढे सांगावे तेवढे उपाय मित्रांनो कमी आहेत. तुम्हाला कमलगट्ट्याचे
पूजापाठ करून लक्ष्मीचा एखादा बीज मंत्र जप करून तुम्हाला देवाऱ्यामध्ये पूजेला ठेवायचे. एखाद्या पॉकेटमध्ये तिजोरीमध्ये जर ठेवल्या तरी चालतात. 11-21 बिया ठेवल्या. प्रत्येक पौर्णिमेला चांगल्या शक्तीचा वास असतो आणि चांगली शक्ती पौर्णिमे दिवशी झालेली असते. म्हणून पौर्णिमे दिवशी ह्याचा तुम्हाला जप करायचा लक्ष्मीचा कुठला बी. तर एक सुखद अनुभव म्हणजे मला एक ह्या कमलगट्ट्याचा एक जणांना अनुभव सांगितलेला ती तुमच्यापर्यंत शेअर करतो. म्हणजे तिने ह्या कमलगट्ट्याच्या बियाची माळ करून दरवाजेवर बांधली होती. 11 कमलगट्टे बिया बांधल्या होत्या. ते त्यांच्या घरात त्याला चांगल्या प्रकारे फरक पडला आणि त्यांनीच मला उपाय सांगितला की पाठीमाग ही उपाय प्रत्येक आपल्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचवा की कमलगट्ट्यापासून आमच्या घरात सुख समाधानी लागले, पैसा अडका, पैसा टिकायला लागला, पैसा थोडा फरक पडला राहायला. तर ह्या कमलगट्ट्याच्या बियाचा प्रत्येकाने वापर करा आणि कमेंटमध्ये सांगा किंवा वापर काय केला. 11 बिया कमलगट्ट्याच्या बांधल्यानंतर त्यांनी मला म्हणले की घरामध्ये पैसा थोडा थांबायला लागला. पैसा म्हणले एवढा येतोय पण लगेच त्याला कुठं जातो ह्याचं काही देणं राहतं आधीच काहीतरी देणं वाढून राहतं. तर हे कमलगट्ट्याचं त्यांनी बांधल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे. हीच कमलगट्ट्याच्या बिया आहेत म्हणून त्याचा अनुभव आलेला आहे. एवढ्यासाठीच मित्रांनो चला आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. अजून तुम्हाला असेच एक 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला मी आपल्या काही गुरु माध्यमातून असतील, कुठले गुरुबंधू असतील, कुठले पुस्तक असेल ह्याच्यातून आपण माहिती काढून एक औषध मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आता तुम्हाला एक 5-10 मिनिटात दुसरं औषध सांगणार आहे वनस्पती बाडमधला. तर ही बघा कमलगट्ट्याच्या बिया बॅक कॅमेऱ्यानं बघून घ्या कशा आहेत ते. या अशा कमलगट्ट्याच्या बिया आहेत बघा. हो का, ज्या माणसाने कमलगट्ट्याच्या बिया कधी बघितल्या नसत्याल त्यांनी पण बघून घ्या. अशा प्रकारे कमलगट्ट्याच्या बिया आहेत. तर आपण थोड्या मागवलेल्या आहेत कमलगट्ट्याच्या बिया. चला मित्रांनो प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. एवढ्यासाठीच की काही उपाय कुठला तोडगा करण्यासाठी ही तुम्हाला चॅनल भरपूर अशी मदत करतं. नवनवीन वनस्पत्या तुमच्यापर्यंत दाखवायचा एक प्रयत्न असतो आपला. जे आपल्याला माहिती आहे जे आपल्यास ठावं ती सर्व जगाला ठावं करण्यासाठी ही एक मन आहे की जी आपल्याला माहिती आहे ती प्रत्येक माणसापर्यंत ती माहिती पोहोचावी, त्याला हुशार करावं, त्याला समजावून सांगावं एखाद्याला माहीत नसलं तरी. तर चला मित्रांनो असेच तुम्हाला कमेंट करा म्हणजे कुठले तरी की आपल्या तिथे काही बोलता येतं, चर्चा करता येते. कमेंट केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचायला यूट्यूब चॅनल मदत करत असतं. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायचं यूट्यूब चॅनलचा एक रूल असतो. म्हणून म्हणतो प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपण आता दुसऱ्या औषधाकडे क्या वळू. दुसरं औषध आपण आता चला मित्रांनो आपण आता दुसऱ्या औषधाकडे क्या वळू. ती म्हणजे ही बघा एक किताब दिलेला आहे आपल्याला एका डॉक्टरने. तर मित्रांनो शुगरसाठी काल कमेंट आली होती की शुगरसाठी काहीतरी उपाय सांगा. तर त्याच्यात आज आपल्याला पुस्तक उघडल्या शुगरसाठी उपाय गावसलेला आहे. तर उपाय अशा प्रकारे बेलाचा रस, बेलाच्या पानाचा किंवा फळाचा रस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जास्त शुगर जर कमी जात असली तर मध घाला थोडा पावशेर बेलाचा रस आणि थोडासा
मध घालून सकाळ संध्याकाळ घेतल्यानंतर तुमची शुगर कमी होते. वात विकारासाठी मित्रांनो, वात जर तुमचा वाढला असेल तर वात विकारासाठी सर्व प्रकारच्या वात विकारासाठी तुम्हाला काय करायचे, शेतावरी कुटून तिचा रस काढायचा 1 तोळा आणि रस गाईच्या ताज्या दुधामध्ये खडीसाखर घालून घ्यायचा आहे. तर तुमची वात प्रकार कमी व्हायला मदत होते. तर मित्रांनो अजून एकदा सांगतोय, वात तुमचा जर काय असेल, वातीचा रोग असेल, वातीचे कमीत कमी 72 प्रकार आहेत. तर त्याच्यातले 7-8 प्रकार तर जास्त जाणतात. तर शेतावरीचा रस कुटून काढायचा आहे 1 तोळा आणि 5 तोळे गाईचं दूध घ्यायचंय. 5 तोळे गाईचं दूध घेऊन एकत्र करून त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची चवीप्रमाणे आणि चवीप्रमाणे खडीसाखर टाकून तुम्हाला ती सकाळ संध्याकाळ असं जर 2 टाइम तुम्ही औषध घेतलं तर तुमच्या शरीरातले वात प्रकोप, वातीचे दोष सर्व निघून जायला मदत होते. तर चला मित्रांनो, असेच नवनवीन औषधासाठी आपला चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. वात विकारासाठी मित्रांनो शेतावरीचे चूर्ण किंवा शेतावरीचा ताजी भेटली तर ताजी तुम्हाला रस काढायचा आहे. शेतावरी कुरडी जर पावडर भेटली तर संध्याकाळी पाण्यात भिजत ठेवायची, त्याचा स्वतः टाकून द्यायचा. नुसतं पाणी घ्यायचं आपल्याला. थोडं पाणी म्हणजे किती घ्यायचंय, उगे 2-3 चमचे पाण्यात भिजत ठेवायची शेतावरी. त्याच्या मुळे असतात, त्याचं चूर्ण असं भिजत ठेवून त्याच्यामध्ये सकाळी दूध टाकायचे. दूध एकत्र करून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे तुम्हाला खडीसाखर टाकायची. ही चांगलं सकाळी उठल्यावर तोंड दात बरं झाल्यानंतर चांगलं तुम्हाला सकाळ संध्याकाळ असं जर काही दिवस घेतलं, तुमच्या वातीचा सर्व प्रकारे वातीचा कोप झालेला असेल शरीरावर आणि वातीमुळे अंग ठणकत असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याचा रिझल्ट येणार आहे वातीसाठी. चला आपण आता दुसऱ्या औषधाकडे बघू. दुसरं औषध कुठलं भेटतंय तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. बघा मित्रांनो, दुसरं औषध अशा प्रकारे एखाद्या माणसाला गुचक्या येतात आणि सर्व औषधी करून गुचक्या माणसाच्या राहायचं नाव घेत नाहीत आणि सारख्या गुचक्या लागतात. माणसाला हैराण होतंय. जेवताना गुचक्या, पाणी पिताना गुचक्या, झोपल्यानंतरच फक्त गुचक्या त्याच्या बंद होत्यात. अशा जर गुचक्या लागत असेल तर तुम्हाला काय करायचे, साधा आणि सोपं औषध आहे. तर झेंडूचे फुलं, आपला जे झेंडू असतो मखमलीचा, त्या झेंडूचे फुलं आणि वाळवून त्याचा चूर्ण तयार करायचे. ती चूर्ण पाण्यामध्ये करून तुम्ही पाण्यात पिण्याला जर घेतलं, अगर ती चूर्ण 2 चमचे चूर्ण संध्याकाळी पाण्यात भिजत ठेवायचे, सकाळी ती पाणी जर प्यायला घेतलं तर अवघ्या काही दिवसातच तुमच्या गुचकी यायची बंद होते. तर बघा मित्रांनो, आता आपण दुसऱ्या औषधाकडे वळू. दुसरं औषध अशा प्रकारे एखाद्या माणसाला दम लागतो आणि दम लागल्यामुळे त्याला सारखा कामाधंद्यात लक्ष लागत नाही. दम लागतो, चालताना दम लागतो, पायऱ्या चढताना दम लागतो. ह्याच्यासाठी काय करायचे मित्रांनो, पिंपळाची साल घ्यायची. पिंपळाच्या झाडाची ओली साल घ्यायची तुम्हाला मित्रांनो, वाळलेली नाही. कुटून त्याचा काढा करायचा आहे. पिंपळाच्या झाडाची एवढी साल घ्यायची, कुटायचा. 4 गिलास पाणी घ्यायचं. 4 गिलास पाणी टाकून ती साल त्यात टाकायची. आटून राहिल्यानंतर 1 गिलास राहिल्यानंतर ती गाळून घ्यायची. त्याची साल बाहेर टाकून द्यायची आणि नुसतं ती पाणी जर तुम्ही असं पोटातून घेतलं तर अवघ्या 3 ते 4 दिवसात
तुमच्या दम्याला फरक पडायला चालू होतो. आणि असं जर तुम्ही प्रत्येक महिन्याला काही दिवस जर घेतलं तरी तुमचा दमा मुळापासून निघून जायला मदत होते. दमा मित्रांनो एवढा बेकार आहे, माणसाचा दम ही दम काढतो. म्हणून दमानं जास्त काही त्रास होत नसला तरी त्याचं औषध करणं ही काळाची गरज आहे. दम्यासाठी तुम्हाला साधा आणि सोपं औषध सांगितलंय. पिंपळाच्या झाडाची साल काढून त्याचा वली साल काढून त्याचा कुचून त्याचा काढा करून घ्यायचा आहे. काढा करून घेतल्यानंतर तुम्हाला 4-5 दिवसात दम्यामध्ये फरक दिसायला चालू होईल. आणि फरक चालू झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्यातलं आपल्या आपल्या आजाराच्या आपला आजार किती ह्याच्या विवेक बुद्धीनं आपल्या आपल्या विचार बुद्धीनं आपले तसं औषध करायचे. आणि कुठलंही औषध आयुर्वेदिक असेल, साध्या कुठल्या गोळ्या असेल, जाणकार मेडिकल असेल, डॉक्टर असेल, वैद्य असेल, अशा जाणकार माणसाच्या विचारानं औषध कुठले घेतलेले मित्रांनो अगदी चांगले असतात. चला मित्रांनो आपण आता दुसऱ्या औषधाकडे बघू. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, दुसरं औषध अशा प्रकारे एखाद्याच्या मूळव्याधावाट रक्त जाते आणि रक्त गेल्यानंतर त्या माणसाला अशक्तपणा येतो. आणि अशक्तपणा आल्यानंतर त्या माणसाला हातपाय दुखणे आणि असे भरपूर असे काही काही त्रास होतो. तर त्याच्यासाठी काय करायचे, रक्ती मूळव्याधासाठी तर बघा रक्ती मूळव्याधासाठी काय करायचंय, पांढरा कांदा घ्यायचा आहे. पांढरा कांदा पोखरून म्हणजे पांढऱ्या कांद्याला मध्ये थोडं छिद्र करायचे. पांढऱ्या कांद्याला छिद्र करून त्याच्यामध्ये आपू भरायचा आहे. आपू भरून त्याला वरून दुसरं एखादं कांद्याचं टरपल लावायचं आहे. ती कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून घेतला मित्रांनो, किती बारका कांदा घ्यायचा, लय मोठा नाही, आपला एक कोंबडीच्या अंड्यावडा मध्ये पोकरून आपू भरायचा आहे मोठा. आणि ते कांदा भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतर ती कांदा गार होऊ द्यायचा आहे. कांदा गार झाला की काय करायचं मित्रांनो, त्याच्यामध्ये थोडा मध टाकायचा आहे. मवळाचा बारक्या माशाचा मध टाकायचा आहे. पाट्यावर वाटीवर कशावर तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून घेतल्यानंतर ती चाटण घ्यायचं आहे. ती मध आणि ती कांदा पोटातून खाऊन घ्यायचं आहे. खाऊन घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तुमचं मूळव्याधाचं रक्त जायलेलं बंद पडेल, असं अनुभव सिद्ध दिलेला आहे इथं. चला मित्रांनो आपण आता
दुसऱ्या औषधाकडे जाण्यापूर्वी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, एक औषध असं आहे, औषध अशा प्रकारे की स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी शक्तिवर्धक, धात म्हणजे लघवीतून तुमचा धात जात असेल, लघवीतून तुमचा वीर्य जात असेल, तर विकारासाठी काय करायचे, जास्वंदीचे 5 फुलं घ्यायचे. एका टायमाला औषध करायचं सांगतोय. जास्वंदीचे 5 फुलं एका माणसासाठी घ्यायचे आणि गाईचं दूध घ्यायचंय, मिश्री घ्यायची, गाईचं दूध मिश्री. तर बघा, एक एक कमेंट आपण वाचू. आता ही औषध सांगितलेलं आधी ऐकून घ्या. ही औषध झालं की तुमच्या कमेंटचं आपण उत्तर देऊ. स्त्री पुरुषासाठी शक्तिवर्धक, लघवीतून शक्ती जाणं, लघवीतून दात जाणं. आणि काय करायचे, जास्वंदीचे 5 फुलं घ्यायचे एका माणसासाठी आणि गाईचे दूध घ्यायचे एक गिलास भरून. गाईच्या दुधामध्ये तुम्हाला थोडा मध टाकायचा आहे, चवीप्रमाणे. मवळाचा मध टाका चवीप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे थोडे. तिळाचे तेल मिक्स करून तुम्हाला, ज्या स्त्रीला जास्त काय त्रास असेल तिनं फक्त तिळाचं तेल टाकायचंय. बारका जे चहाचा चमचा असतो छोटा उगा, ती सर्व मिक्सन करून चांगलं हलवून ती मधली खडीसाखर टाकलेली चांगली मिक्स झाली पाहिजे. खडीसाखर आपण जी टाकली ती टाकताना चूर्ण करून टाकायचे. आका खडा टाकला तर इगरणार नाही. खडीसाखराचं पीठ करून त्याचे टाकायचे. जास्वंदाचे फुलं तुम्हाला बारीक वाटून टाकायचे चूर्ण करून आणि मध टाकायचं आहे. ही तिन्हीचं चांगलं दुधामध्ये मिश्रण करून घ्यायचं, एक जीव करायचं आहे. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला खाली बसून शांत रीतीनं शिप शिप करून दम्मानी प्यायचंय. असं का जर तुम्ही ही उपाय केला तर ह्याच्यातून 21 दिवसात तुमचे ही सर्व रोग निघून जाणार आहेत. स्वप्नदोष असेल, दात जाणे असेल, माणसाच्या शरीरामध्ये अशक्तपणा आला असेल, नपुसकता झालेला असेल, तर 21 दिवसात तुम्हाला ही रोगात सर्व आधी बदल होईल. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 21 दिवस असं जर काही दिवस घेतलं, तुमच्या शरीरामध्ये भरपूर अशी शक्ती येईल, भरपूर ताकद येईल. शरीरामध्ये उष्णता असेल ती शरीरामध्ये तुमची उष्णता निघून जाईल, शरीर थंड राहील. आणि तुमचे लघवीचे दोष असतील, तुमची लघवी वाटक काय तुमचे धात जात असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरात शक्ती कमी होत असेल, 21 दिवसात तुम्हाला ही एकदम 100% औषध काम करते. दुसरी गोष्ट मित्रांनो, जास्वंदीचे प्रत्येक एखाद्याच्या घरासमोर झाड असतात लावलेले. पांढरी जास्वंद असू द्या किंवा लाल असू द्या, त्याचे रोज तुम्हाला फक्त 5 फुलं घ्यायचे आणि एकदम औषध साधा आणि सोपं आहे. सकाळी तुमचं आंघोळ झाली, दात भरत झाला, जेवण झाल्यावर घ्या. अगर जेवणाच्या आधी घेतलं तरी चालतंय. जर तुम्ही लवकर जर रिझल्ट घ्यायचा असेल
लवकर तुम्हाला आपलं वाटत असेल शरीरात शक्ती होईल, तर तुम्हाला ही औषध 2 टाइम घ्यायचंय, सकाळी आणि संध्याकाळी. तर ह्या औषधाचा मित्रांनो एवढा मस्त अनुभव आहे की का, ते जास्वंदाचे 5 फुलं मी स्वतः कुठं रानात फिरत बाहेर गेलो की 5 फुलं मी चावून खातो. चावून खाताना त्या फुलामध्ये एक चिकटपणा आहे, तोंडात चिकचिक पडतं आणि एकदम मस्त काम करतंय. तर त्याचा अनुभव फक्त आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की, आणि त्याच्यामध्ये खडी साखर आणि मध टाकायचं आहे आणि जास्वंदाचे 5 पाकळ्या फुलं घ्यायचे. मित्रांनो, ही जे औषध माझी तर एक इच्छा आहे, जेवढे तुम्ही आता लाईव्हवर बघताय प्रत्येकाने हे औषध केलं तरी चांगलं आहे. का, कुठलाही रोग यायच्या अगोदर जर तुम्ही औषध केलं तर शरीराला त्रास होत नाही आणि शरीरामध्ये जर शक्ती राहिली आणि रोगप्रतिकार शक्ती वाढती माणसाच्या, कुठला आजार पडत नाही, कुठला काही होत नाही. म्हणून ही औषध परत एकदा मी सांगतो तुम्हाला, औषध करायचं आहे काय, तेवढ्यासाठी चॅनल सबस्क्राईब प्रत्येकाने करून घ्यायचे मित्रांनो, काळजीनं. तर तुम्हाला काय करायचे, जास्वंदाचे 5 फुलं घ्यायचेत, जास्वंदाचे 5 फुलं घ्यायचेत. तुमच्या चवीप्रमाणे 1 चमचा 2 चमचे खडीसाखर टाकायची, 1 गिलासभर दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा मवळाचा मध टाकायचा आहे आणि हे सगळं मिश्रण चमच्यानं चांगलं हलवून घ्यायचंय. चमच्यानं हलवून घेतल्यानंतर मित्रांनो शांत रीतीनं खाली बसून चमच्यानं दमाने पेत राहायचंय. शिप करून जर पेलं तर ती तुमच्या जीवाला लागतं आणि जीवाला औषध लागल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट फक्त 21 दिवसात यायचंय. तुम्ही तारीख लिहून ठेवा की ह्या तारखेला आपण औषध चालू केलंय, 21व्या दिवसात तुमच्या शरीरात असा एवढा मोठा बदल होईल, तुम्हाला कळून चुकेल की सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे अंग दुखत होतं, शरीरामध्ये उत्साह नव्हता, शरीरात असं उठताना उठ वाटत नव्हतं, आळस यायचा, ही सगळे लक्षणं तुमचे निघून जातील, हाडाचे दुखणे निघून जातील, तुमच्या शरीरामध्ये सापासारखी एक ऊर्जा राहील, सारखं कामामध्ये मन लागल. तर म्हणून ह्याचं मित्रांनो एकदम साधा आणि सोपा औषध आहे शक्तिवर्धकीसाठी आणि समजे शरीरातले सगळे रोग जाण्यासाठी. कारण सर्व रोग कवा जातात, माणसाच्या अंगात शक्ती आणि तुमच्या शरीरामध्ये बल ज्या टायमाला कवा येतं, ज्या टायमाला तुमच्या शरीरामध्ये युरियाचा साठा राहील, ताकद राहील, त्या टायमाला कुठलाही माणसाच्या अंगावर किरकोळ कारकोळ रोग येत नाही. त्या माणसाला थंडी ताप येत नाही, त्या माणसाला कुठला साधारण सर्दी खोकला होत नाही, त्या माणसाला सहजासहजी आजार शिवित पण नाही. का, ह्याच्या अंगामध्ये एक शक्ती आहे. तर शक्तिवर्धक माणसासाठी असे उपाय करायला पाहिजेत. तुमची दुसरी गोष्ट, कुठले किरकोळ कारकोळ ह्याच्यामध्ये आजार असतील, ते आजार तुमचे निघून जाणार आहेत मित्रांनो. म्हणून प्रत्येकाने ही औषध करून घ्यायचं. एवढं औषध महत्त्वाचं मित्रांनो, तेवढ्यासाठी चॅनल आपला सबस्क्राईब करायचं आहे. हां, नमस्कार. हो आहे की, व्हिडिओमध्ये दाखवलेलं रोप आहे ते. नाही नाही, तुम्हाला येऊन घेऊन जावं लागेल इकडे पुण्याला राहायला, हडपसरच्या बाजूला 12 किलोमीटर अंतरावर. हो आहे. हो, कुठं तारखा चालू आहे? नगर जिल्ह्यात राहुरीला का? हो आहे. हो 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 हो, बरोबर आहे. आता जाता घेऊन जावा इकडे, मी पुण्याला राहायला हडपसरला. हो चालतंय. हो बरोबर आहे. 600 रुपयाला. हो हो, चालते कोणी संधी वात आहे का? बस चालतं, काय नाही. लाईव्हवर व्हिडिओ चालू आहे, घरचा तंत्र लाईव्हवर बघा. मी वातीचं औषध सांगतो लगेच बघू. चालेल. वातीचं, हां, घरचा तंत्र ह्या चॅनलवर लाईव्ह चालू आहे आता व्हिडिओ. ठेवू का? हां, नाही दुनादुतीमध्ये. तर बघा मित्रांनो, देवळाले राहुरीवरून फोन आला,
दर्गा चालवते त्यांनी दर्ग्यात लावण्यासाठी पांढरीचे झाडं पाहिजेत. तर आपल्याला झाडाचा रिजेक्ट म्हणजे कसं आहे, आपला एक व्हिडिओ दिलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 17 वर्षाचा मुलगा काय करत होता त्याचे दिलेलं आहे. त्यांनी ती व्हिडिओ बघितला आणि काय काय तर ती झाडं भेटतील म्हणलं येताना फोन करा. डायबिटीसमुळे पाय काळे होत नाहीत, दुसरा काही रोग असू शकतो. डायबिटीसमुळे एखादी जखम होईल, सारखी लघवीला येईल, चक्कर येईल, माणसाला अशक्तपणा येईल, पण पाय काळा पडत नाही ही पहिल्यांदाच मी ऐकलंय. डॉक्टरचं काय म्हणणं आहे, एकदा बघा पाय काळा का पडलाय. कारण एखादा दुसरं बघण्यात आलेल्या एखाद्या माणसाला पोलिओ झाला, अर्धांगवायू झाला, पॅरलिस झाला तर पाय बारीक होतो, काळा पडतो. तर शुगर न होते नाही, तुम्ही एकदा चौकशी करून बघा. तर चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या औषधाकडे जायच्या आधी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे मित्रांनो, एवढ्यासाठीच की आज ना उद्या एकदम मस्त एक जरी जीवनात औषध जर तुम्ही करून बघितलं तर जीवनाचं सार्थक व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. तर बघा, हे आत्ताचं तुम्हाला औषध सांगितलंय, हे औषध मी स्वतः वापरलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला अजून एकदा सांगतोय, मी वापरलेले औषधी वापरले म्हणतोय, नाही वापरलेले औषधी आपल्याला करून बघावे म्हणतोय, ह्याच्यात काही वाद नाही मित्रांनो. तर मी वापरलेलं औषध तुम्हाला परत एकदा सांगतोय की काय वापरलेले काही दिवस मी. तर काय वापरलेले, जास्वंदाच्या झाडाचे 5 फुलं. दुसऱ्या काही मी गुरु माध्यमातून आपण ऐकून होतो की 21 दिवस जास्वंदाचे 5 फुलं जर तुम्ही नुसते चावून खाल्ले स्वच्छ पाण्याने धुवून, तर तुमच्या शरीरामध्ये शक्ती येते. एवढं ऐकलं असताना मी काही दिवस जास्वंदाचे 5 फुलं खाल्ले आणि शरीरामध्ये भरपूर असा बदल झाला. पण आता ह्या औषधी बाडमध्ये त्याच औषधाचा उल्लेख काय दिलेला आहे, जास्वंदाच्या झाडाचे 5 फुलं घ्यायचे, खडीसाखर घ्यायची 2 चमचे, 1 गिलास दूध घ्यायचंय आणि 1 चमचा 2 चमचे त्याच्यामध्ये मावळाचा मध टाकायचा आहे. हे सगळं मिश्रण चमच्यानं हलवून घ्यायचंय आणि हे मिश्रण हलवून घेतल्यावर सकाळी आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर घ्या, जेवणाच्या आधी घ्या, तुम्हाला जसा टाईम भेटला तर. काय दिलेलं आहे की 20 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होईल. एक तर पहिल्यांदा तुमच्या शरीरामध्ये नपुसकता आलेला असेल, काम वासना कमी झालेला असेल, तुम्ही एकदम ही झालेला असतात समजा, तर त्याच्यामध्ये 21 दिवसात तुम्हाला फरक वाटेल. तर फरक कसा वाटेल, तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचे हातपाय दुखणे एकतर बंद होतील, तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा येईल, तुम्हाला इळभर कामामध्ये आळस येणार नाही, इळभर तुम्हाला कुठलं शरीरामध्ये ऊर्जा कमी पडणार नाही, म्हणजे तुम्हाला कुठल्या कामामध्ये आळस कंटाळा येणार नाही, शरीरामध्ये एक पॉवर येईल, एनर्जी येईल. शरीरामध्ये एकदा अशी मोठी एनर्जी आल्यानंतर, शक्ती वाढल्यानंतर तुमचा नपुसकता लगेच निघून जाणार आहे. आणि नपुसकता निघून गेल्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये बारीक सारीक कुठलाही आजार असू द्या, ते आजार तुम्हाला काहीच करणार नाही. तुम्हाला आजार येणार नाही, ताप येणार नाही, खोकला येणार नाही, असे काही कुठले तुम्हाला आजार येणार नाहीत. आणि आजार नाही आल्यामुळे माणूस एकदम तंदुरुस्त आनंदी राहणार आहे. असा आनंदी जीवन जगण्यासाठी ही औषध मी परत सांगतोय. म्हणजे मित्रांनो, ही औषध मी स्वतः वापरलेलं आहे. फक्त ह्याच्यातलं मी फक्त जास्वंदीचे फुलं खात होतो. ह्याच्यामध्ये परत आता घरचा बाड वनस्पतीमध्ये भरपूर अशी माहिती दिलेली आहे. कृपया प्रत्येकाने हे औषध करा आणि प्रत्येकजण निरोगी राहा, आनंदी राहा. एवढ्यासाठीच कृपया मी प्रत्येकाची विनंती करून सांगतो की हे औषध वापरा. आणि बाहेर कुठं बघायला भेटलं, जास्वंदीची फुलं कुठेही बघायला भेटतात तुम्हाला. जास्वंदीची फक्त फुलंही रोजची रोज ताजे आणायचे 5च. सर तुम्ही कुठून बोलताय, गाव कुठले आहे? मी इथं हडपसरला आहे, पुण्याला राहायला. मी हडपसरला राहायला आहे, हडपसरच्या बाजूला. आणि हडपसरच्या बाजूला असल्यामुळं आपण कुठं जवळ कोकणात हे जाऊन औषधी उपयोग करतो. एवढ्यासाठी मित्रांनो, नवनवीन औषधी बघण्यासाठी आपला चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण आता दुसऱ्या औषधाकडे वळू. ही औषध आम्हाला कळालं असेल की समजलं असेल असं मला वाटतंय. आता आपण दुसऱ्या औषधाकडे बघू, तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे.
बघा मित्रांनो, माणसाच्या एखाद्या अंगावर ताप येते आणि ताप कशाने लवकर राहत नाही, तर तापीसाठी इथं काय दिलेलं आहे, तर तापीसाठी रामबाण औषध चिरायता. चिरायता एक वनस्पती आहे, चिरायता घ्यायची, कडुलिंबाची आंतरसाल घ्यायची थोडी. मग एका टायमाला औषध मी तुम्हाला बनवायचं सांगतोय. एक थोडा कडू चिरायता घ्यायचा आहे, कडुलिंबाची आंतरसाल थोडी घ्यायची आणि कुटकी घ्यायची. कुटकी एक कडू असते, कुटकी घ्यायची आणि ह्या तिन्हीचा तुम्हाला 4 कप पाणी घ्यायचे. 4 कप पाण्यात ही अर्धा चमचा चूर्ण टाकून थोडी लिंबाची साल टाकून ह्याचा काढा करायचा आहे. काढा केल्यानंतर मित्रांनो 4 कप पाणी टाकलेलं ते आटून 1 कप राहू द्यायचं. 1 कप राहिल्यावर जसं आपण चहा शोधतो, चहा शोधल्यासारखं चहाच्या गाळणीनं गाळून घ्यायचंय, स्वतः टाकून द्यायचं आहे. त्याच्यामधला जी पाण्यामध्ये जे अर्क उतरल ती फक्त अर्क तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे. पोटातून घेतल्यावर जास्त जर ताप असली तर 2-3 वेळा घ्या, सकाळ संध्याकाळ दुपार. अशी जर तुम्ही घेतलं तर तुमची ताप अवघी काही दिवसात काही वेळात राहील. मग ते आता कुठल्या आजारावरची ताप आहे, किती वेळात राहणार आहे, ती शरीराच्या आजारावर अवलंबून आहे. तर तुम्हाला ती घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट येणार आहे. तर बघा मित्रांनो, परत तापीसाठी परत दुसरं एक औषध आहे. दुसरं औषध काय आहे, आगारड्याच्या काढाचा किंवा आगारड्याचे पानं फुलं पंचांग घ्या, काळी जिरी घ्या. काळी जिरी भेटते, हळद भेटते, बडीशेप, आगारड्याचा पंचांग, आगारड्याचा पाला, काळी जिरी, हळद आणि बडीशेप. ह्याचं काय करायचं मित्रांनो, ह्याचा बी पहिल्या औषधासारखाच काढा घ्यायचा आहे. तर काढा कसा घ्यायचा आहे, 4 कप पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये ही औषध थोडा आगारड्याचा पाला टाकायचा आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा बडीशेप टाकायची आणि ही सर्व 4 कप पाण्यात टाकून चांगलं आटून 1 कप राहू द्यायचे शिल्लक. 1 कप शिल्लक राहिल्यानंतर थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर तुम्हाला चहाच्या चाळणीनं शोधून घ्यायचंय, मधला चोथा मधल्या काड्या टाकून द्यायच्या. जे आपण औषध काढा करून घेतलाय तेवढा काढा फक्त तुम्हाला दमानं शांतरीतीनं गार झाल्यावर पिऊन घ्यायचा आहे. जास्त जर ताप असेल तुम्ही 2-3 टाइम तुम्ही करू शकतात. ह्याच्यापासून तुमची ताप एकदम सर्व प्रकारची ताप निघून जाईल. कारण तापीची एक औषधी भेटत नाहीत, कोणी दवाखान्यात जाऊ शकत नाही. समजा एखाद्या दिवस मोळता ताप आले तर तुम्हाला उद्याच्याला दवाखान्यात जायचं. ही जर वस्तू तुमच्या घरापाशी असल्या तर तुम्हाला औषध करायला काहीच हरकत नाही मित्रांनो. एकदा ताप गेल्यानंतर जी मोर्चाचे आजार तुमचा वाढणार आहे तापीमुळं, ते आजार एखादा तुमचा बंद होईल. तर उद्याच्याला सकाळी उठल्यावर तुम्ही दवाखान्यात जाऊ शकतात. तर तापीसाठी 2 औषधे एकदम मस्त औषधे आहेत. एवढ्यासाठीच मित्रांनो नवीन औषधीची माहिती असेल, तांत्रिक माहिती असेल आणि आज आपण तुम्हाला कमलगट्ट्याच्या बियाची माहिती दिलेली आहे सुरुवातीला. ही कमलगट्ट्याचे बिया आहेत. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वृद्धीसाठी ह्या कमलगट्ट्याच्या बियाचा वापर कसा करायचा सांगितलेला आहे सुरुवातीला. ह्याच्या 11 बिया, 5 बिया, 7 बिया तुम्हाला दरवाजेवर माळ करून बांधायची. तुमच्या घरामध्ये सुख समाधानी पैसा टिकून राहायला मदत होते. ही मित्रांनो लक्ष्मीचं वनस्पती आहे, लक्ष्मीच्या कुळातली वनस्पती आहे. म्हणून ही जी कमलगट्ट्याच्या माळ असेल, कमलगट्ट्याची माळ तुम्हाला पूजेला ठेवायची आणि कमलगट्ट्याची माळ पूजेला ठेवल्यावर त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवायच्या माळावर. तुम्हाला ही पूजा करायची लक्ष्मीची. एखादा बीज मंत्र असेल कुठलाही, ती बीज मंत्र तुम्हाला रोजची रोज 1 माळ जप करायची. असं जर तुम्ही काही दिवस केलं तुमच्या घरामध्ये सुख समाधानी पैसा टिकून राहायला मदत होईल. एखाद्याचा लक्ष्मीचा काही कुठला दोष असेल, एखाद्या घरामध्ये अलक्ष्मी दारिद्र्य असेल, ती निघून जाईल आणि लक्ष्मीचा त्या घरामध्ये वास होईल आणि लक्ष्मीचा आगमन होईल आणि तिथून मोरी घरामध्ये पैसा अडका टिकल. दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जे मकाने भेटतात, मकाने तुमच्या हाडाच्या विकारासाठी, हाडाच्या दुखण्यासाठी तुम्हाला ह्याचे मकाण्याचा कसा वापर करायचा आहे, ती एक औषध कसं करायचे. तर 1 गिलासभर दूध घ्यायचंय, 1 मूठभर मकाने घ्यायचे, त्या दुधामध्ये टाकून त्याच्यामध्ये तिळाचे 2 चमचे, खरका 2, बदाम काजू आणि ही सर्व शिजवून तुम्हाला
चावून चावून मधले मकाने खायचे, दूध 1 गिलास आहे ते पिऊन घ्यायचे, तुमच्या हाडाचे विकार सर्व निघून जाणार आहेत अवघ्या काही दिवसातच. तर 21 दिवसात तुमचे मणकेचे दुखणं असेल ती पण निघून जाणार, हाडाचे दुखणे असतील, मणक्यात गॅप पडला असेल, मणक्यात चलताना फिरताना त्रास करत असेल, हातापायाला मुंग्या येत असतील मणक्या सरकल्यामुळं, ती पण 21 दिवसात तुमचं दुखणं बंद होणार आहे. हे औषध आपण मित्रांनो केलेलं आहे, दुसऱ्याला सांगितलेलं आहे, त्याचा अनुभव आलेला आहे. मणक्याचे विकार असतील, हाडाचे दुखणे असतील तर मकाने घ्यायचे आणि ही कमलगट्ट्याच्या बिया पूजाला ठेवा, चांगल्या असतात. त्याचा लक्ष्मीचा जप करा, जर पौर्णिमेला ह्याची पूजा करा चांगल्या प्रकारे, लक्ष्मीचा जेवढा तेवढा जप करा. एवढ्यासाठीच मित्रांनो तुम्हाला सांगतोय, जेवढं होईल तेवढं आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करून ठेवा. आज ना उद्या जीवनात कुठल्या जरी अडचण आली तर आपण तुम्ही बघू शकतात, ह्याच्यावर आपण प्रत्येक उपाय दिलेले आहेत. सर्व औषधी उपाय असतील, कुठला एखादा तोडगा असेल, कुठले एखादा उपाय असेल, ती सर्व द्यायचा एक प्रयत्न असतो. तेवढ्यासाठी ही बिया एकदम मौल्यवान काम करतात. पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला बिया सहजासहजी कुठेही भेटून जातात. तेवढ्यासाठीच म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे आपला. चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या एका औषधाकडे वळू. दुसरं औषध तुम्हाला समजून सांगायचा एक प्रयत्न करू. ही मकाण्याचे बिया आहेत, इकडे ठेवलेले आहेत. बघा मित्रांनो, शक्तिवर्धकीसाठी आपली जी बाबळ असते, बाबळीचा पाल्याचा रस घ्यायचा तुम्हाला वाटून, त्याच्यामध्ये गाळून घ्यायचा ती पाला, त्याच्याने रस घ्यायचा आहे. बाबळीच्या पाल्याचा रस गाळून घ्यायचा आहे. गाळून घेतल्यानंतर खडी साखर टाकायची त्याच्यात, चवीप्रमाणे तुम्हाला खडी साखर टाकून ती दोन्ही मिक्स करून फक्त दूध घालून प्यायला घ्यायचं आहे. असं का जर तुम्ही 21 दिवस केलं तर तुमच्या शरीरामध्ये शक्ती भरपूर येईल आणि शरीरातल्या अशक्तपणा निघून जायला मदत होईल. तर अजून एकदा सांगतोय, एकदा दोनदा सांगतो म्हणजे गडबडीत आपण बोलताय, गडबडीत एवढ्यासाठी बोलताय की टाइम आपला होत चालतो, तासभर कितीही बोलत तरी. त्याच्यामुळे औषधी सांगायचा आपला प्रयत्न असतो, जेवढे जास्त होईल तेवढे. काय करायचे, जी शेळ्या पांढऱ्या शेंगा खात्यात बाबळीच्या, त्याचा पाला घ्यायचा आहे. पाला खलबत्त्यात कसे तरी थोडं पाणी टाकून त्याचा रस काढायचा आहे. रस काढल्यानंतर त्याच्यात काय करायचे मित्रांनो, खडी साखर टाकायची. खडी साखर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घ्यायचंय 1 कपभर. दूध, बाबळीच्या पाण्याचा रस, खडी साखर सर्व एक गिलासामध्ये हलवून घ्यायचंय. आणि हलवून घेतल्यानंतर ही 2 टाइम तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी घेतलं, अवघ्या 20 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला बदल झालेला कळल आणि शक्ती आलेली कळल. शक्ती आलेली कळल्यानंतर मग कमेंटमध्ये मला सांगायचं की पाड्यामा खरोखर तुमचं औषधानं काम केलंय. आणि मित्रांनो, बाबळीचे झाडं खेडेपाडीने आपल्या दारासमोर भरपूर लावलेले असतात. अगर कोणी शहर सिटीतून बघत असेल तर त्यांना खेडेपाडीतून गावाकडून बाबळीचा पाला घेऊन यायचंय. पाला घेऊन आल्यानंतर रोज अर्धा मूठ पाला खलबत्त्यात वाटून संध्याकाळी भिजत ठेवायचा. त्याचा पाला कुटून त्याचा चोथा सुधून टाकून द्यायचा, नुसता पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये खडी साखर आणि दूध टाकून तुम्हाला प्यायचंय. सकाळी तुम्ही घेतल्यानंतर परत
सकाळी दुसरा पाला भिजत ठेवायचा आहे आणि सकाळी घ्यायचं आहे. वाळलेल्या पाल्याचा रस नाही निघाला तर तुम्हाला शेअर सिटीतल्या ज्यांना पाला नाही, ज्यांना वलं झाड लवकर भेटत नाही, ह्यांच्यासाठी तुम्हाला ही उपाय करायचे मित्रांनो. वाळल्याला कुठं बाहेर तुम्ही गेलात, गावाकडे गेलात, कुठं फिरायला गेलात, एक पिशवी घेऊन जायचं, एक बाजाराची पिशवी पाला घेऊन यायचं. पाला घेऊन आल्यानंतर स्वच्छ पाण्यानं, मिठाच्या पाण्यानं, 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून वाळवून ठेवायचं आहे. वाळवून ठेवल्यानंतर औषध करताना एक मुठभर पाला 1 गिलासभर पाण्यात भिजत ठेवायचं किंवा अर्धा गिलास पाण्यात भिजत ठेवा. अर्धा गिलास पाण्यात भिजत ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यात ती पाला आहे, ती पाला बाहेर टाकून द्यायचा आहे. त्याच्यात अर्धा गिलास दूध टाकायचे, त्याच्यामध्ये खडी साखर टाकायची 2-3 चमचे तुमच्या चवीप्रमाणे. असं का जर तुम्ही औषध 21 दिवस घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये एकदम हत्तीसारखी ताकद येईल, डुकरासारखी ताकद येईल आणि तुमच्या शरीरामधला दुर्बळपणा, अशक्तपणा, माणसाला कामात मन नाही लागणे आणि नपुसकता आलेला आहे, शरीर अशक्त झालेलं आहे, ही एकदम चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो. फक्त तुम्हाला औषध आणताना पण स्वच्छ जागेवरचं चांगला मशानभूमी, नदी, नाला, वडा, खराब पाण्याचं झाड नसून, खराब पाण्याच्या जवळ झाड नसून अशा प्रकारचे झाड घ्यायचे. चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या औषधाकडे जाऊच तर तुम्ही प्रत्येकाने चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्यायचा. एवढ्यासाठीच असे नवनवीन औषध तुम्हाला पर्यंत पोहोचायला यूट्यूब चॅनल एक रूल असतो. ज्याने ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचायचं काम करत असतं. तर आता वाजले 10, तर म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. आपण आता दुसऱ्या औषधाकडे एका महत्त्वाच्या माहिती घेऊ, तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, एखाद्या माणसाला अशी सवय असते की झोप येत नाही, रात्रीच्याला टकळी पडते आणि झोप नाही झाल्यामुळं माणसाला इळभर कामामध्ये मन लागत नाही, उत्साह लागत नाही, माणूस इळभर पेंगाळून जातो. आणि झोप जर नाही झाली रातभर तर माणसाला इळभर कुठल्या कामावर मन लागत नाही, माणूस नाराज राहतो, त्या माणसाचं करमत नाही आणि माणूस टेन्शनमध्ये राहतो. असे भरपूर झोप नाही झाल्यामुळं अशक्तपणा येतो आणि झोप नाही झाल्यामुळं माणसाला आजारीपणा वाढतो. तर झोप शांत होण्यासाठी, तुम्हाला झोप चांगली लागण्यासाठी ह्याच्यात आज तुम्हाला एक मी औषध सांगणार आहे. त्या औषध अशा प्रकारे आहे मित्रांनो, सर्वांनी करायचे. ज्याला झोप येत नाही, मेंदूचे काही तक्रारी असल्यामुळं असं काही होतं मित्रांनो, मेंदू विकारामुळं, मेंदूच्या काही अडचणीमुळं माणसाला झोप येत नाही. तर एवढ्यासाठी तुम्हाला फक्त एका टायमाला काय काय करायचे ते सांगतोय मी. पहिल्यांदा बदाम घ्यायचेत 7, मिरे घ्यायचेत 7 आणि वेलदोडे घ्यायचेत 7. ही सर्व भिजत ठेवायचे रात्री पाण्यात भिजत ठेवून ती सकाळी उठून सगळं पाणी तर ती पाणी आणि मधले बी सगळे चावून खायचे आणि एक अर्धा गिलास पाणी रोज तुम्हाला सकाळी प्यायचे. ते मध्ये आपण जे बदाम, 7 मिरे, वेलदोडे 7 ठेवलेले ते चावून खायचे आणि वरून ते आपण जे पाणी ठेवलेले अर्धा गिलास, ते अर्धा गिलास पाणी पिऊन घ्यायचं. रोज सकाळी करायचे. जेवण झाल्यानंतर केलं तर तुम्हाला ह्याच्यातून काय होईल, पोटातला काही गच्चपणा असेल ती पण एकदा पोट साफ होऊन निघून जाईल. एकदा दोनदा तुमचे मेंदूचे विकार असतील ते अवघ्या 15-20 दिवसात तुम्हाला मेंदूचे विकार निघून जातील. झोप चांगली शांतपणे लागेल. आणि जेवढं होईल तेवढं गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे. गाईचं दूध तुम्ही 1 टाइम 2 टाइम पिऊन पोटातून प्या. चहा सोडून द्या. चहा प्यायच्या ऐवजी तुम्हाला दूध घ्यायचंय. दुधामध्ये हळद टाकायची थोडी आणि हळदीमध्ये सुंठीचं चूर्ण टाकून जर घेतलं तर अति उत्तम, एकदम चांगल्या प्रकारे काम करतंय.
चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, घंटीचं बटन दाबायचंय. तर मित्रांनो, आता तुम्हाला आदिवासी भागातलं एक औषध दिलेलं आहे ते लिहून. आदिवासी भागातलं म्हणजे अर्धांगवायू वाघुरी. अर्धांगवायू जर गेल्यानंतर तेच औषध आहे. अर्धांगवायू झाल्यानंतर काय करायचे आणि अर्धांगवायू झाल्यानंतर तुम्हाला औषध फक्त काळजी न करायचंय, कारण औषधाचा उलटा पुलटा काही होऊ नये. तर ह्याच्यात तुम्हाला लिहून घ्यायचं मग औषध करायचंय. काय करायचंय? अनंत मूळ. तुम्हाला एक एक वस्तू मी सांगतोय ती तुम्हाला लिहून घ्यायच्यात. अनंत मूळ घ्यायचंय 1 तोळा, चिराईत घ्यायचंय 1 तोळा, देवदारू घ्यायचा 1 तोळा, रसना घ्यायचा 1 तोळा, वेकंड घ्यायचा 1 तोळा, टाकळा मूळ घ्यायची 1 तोळा, शेवग्याची साल 1 तोळा, सुंठीचं चूर्ण 1 तोळा, मिरी, आपली जी काळी मिरी असते ती मिरी घ्यायची 1 तोळा, पिंपळी घ्यायची 1 तोळा, पिंपळी लेंडी घ्यायची 1 तोळा, वेकंड घ्यायचा 1 तोळा, चित्र खाण्यामधलं शुद्ध घ्यायचं 1 तोळा, माका घ्यायचा 1 तोळा. प्रत्येकी 1 तोळा घ्यायचे. प्रत्येकी 1 तोळा घेतल्यानंतर ह्याच्या 7 पुड्या बांधायच्या मित्रांनो. 7 भाग करायचे. ह्याचे 7 भाग केल्यानंतर ही सर्व मिश्रण चांगलं बारीक वाटून घ्यायचंय. आणि बारीक वाटून घेतल्यानंतर चूर्ण एकजीव केल्यानंतर ह्याच्यात पुन्हा काय करायचंय? मध घालायचं आहे. सर्व मध घालून त्याच्या 7 भाग 7 गोळ्या बांधायच्यात. जे पहिल्यांदा मी चूर्ण सांगितलं त्याच्यात तुम्हाला जसं लागल तसं मावळाचा मध घालून त्याच्या 7 गोळ्या घालायच्यात. 7 गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला 7 दिवस एक गोळी काढा करून घ्यायची. काढा करून घ्यायची म्हणजे 4 कप पाणी घ्यायचं. 4 कप पाण्यामध्ये 1 गोळी टाकायची. 1 गोळी टाकल्यानंतर चांगलं आटून 1 कप राहू द्यायचं. 1 कप राहिल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला गार झाल्यानंतर दमाने तर तुम्हाला शिप करून चमच्यानं दमाने प्यायची त्या रोग्याला. ह्याच्यामध्ये पत्ते काय पाळायचे? ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पत्ते पाळायचे? आळणी खायचंय, मीठ खायचं नाही, तूप खायचं नाही, डाळ जास्त तळलेलं खायचं नाही, पुन्हा मैद्याचे पदार्थ खायचे नाहीत, लोणी खावा म्हणून सांगितलंय. तुम्हाला जे मैदा तूप खायचं असतं तर लोणी खावा. तर अशा प्रकारे वापर करायचा आहे. चला मित्रांनो, तुम्हाला ही औषध कसं काय वाटलं ते बघायचे. दुसरी गोष्ट मित्रांनो, कुठलंही औषध जरी असलं, तुम्हाला वैद्य असेल, प्रत्येक घरामध्ये एखादा जाणकार माणूस असतो. प्रत्येक घरामध्ये जाणकार म्हणजे त्या माणसाची एखाद्या हुशार माणसासंग ओळख असते. डॉक्टर असेल, वैद्य असेल, त्या माणसासंग सल्ला घेऊन कुठलंही औषध केलेलं बरं असतं मित्रांनो. आणि औषध घेताना कुठलंही औषध असेल तर एखाद्याचं पोट गच्च राहत असेल, त्या माणसाला जुलाब होऊ शकतो. एखाद्याच्या डोक्यातला काही मेंदूचा प्रॉब्लेम असेल तर तिचं काही दिवस डोकं दुखू शकतं. एखाद्याचा काही किडनीतला प्रॉब्लेम असला, मुतखडा असला बारीक, आणि तुम्ही जर एखादा कुठला औषध घेतलं तर त्या मुतखडा दुखायला चालू होतो. म्हणून माणूस घाबरतो. आता दुखायला चालू कसं होतं? एखाद्याला किडनी स्टोन आहे, मुतखडा आहे, आणि मुतखड्यामध्ये तुम्ही जास्त टमाटे खाल्ले, पपई खाल्ली, लोणी खाल्लं, दूध खाल्लं, आईस्क्रीम खाल्ली, दही खाल्लं, तर ह्याच्यामुळे काय होतं? ती खडा हलून बाहेर निघतो, बसलेली जागा सोडतो तो, आणि मग त्या पोटामध्ये दुखायला चालू होतं.
दुखायला चालू जरी झालं तर औषध जर तुम्ही चालू ठेवलं तर बसलेला खडा बाहेर निघून फुटून ते बाहेर निघायच्या मार्गाने असतं, तरी पण औषध चालू ठेवलं की खडा फुटून निघून जात असतो. म्हणून कुठलं जरी औषध असं घेतलं तर त्या माणसाला ते आजार काही दिवस वाढत असतो. मग आजार जरी असा काही वाढला तर घाबरायचं नसतं. जाणकार माणसाच्या विचारानं औषध पुढे चालू ठेवायचं असतं. तर ती पण प्रत्येकाने आपलं आपलं वैद्य असेल, कोण जाणकार माणूस असेल त्यांच्या संग संपर्क साधायचा आहे आणि औषधाचा भरपूर असा उपयोग करून घ्यायचा आहे. जेणेकरून मित्रांनो अशीच नवनवीन माहिती, नवनवीन औषधी उपयोग तुम्हाला पाहिजे असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा, लाईक करायचे, घंटीचे बटन दाबायचे. जेणेकरून जीवनात काही अडचण आले, घरचा तंत्र तुम्हाला एक 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 औषध रोज दाखवायचा एक प्रयत्न करतो. रोज तुम्हाला एखादी वनस्पती दाखवायचा प्रयत्न असतो. रोज एक नवीन वनस्पती असेल, एखादं नवीन पुस्तक असेल, नवीन नवीन माझ्यापर्यंत माहिती आलेली तुमच्यापर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न करत असतो. म्हणून प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचं. चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला फुकटच असतं मित्रांनो ते. चला आपण दुसऱ्या औषधाकडे वळू. शक्तिवर्धक. शक्तिवर्धकीसाठी तुम्हाला काय घ्यायचे? तालीम खानचे बी घ्यायचे. तालीम खान कवच बीज दोन्ही समप्रमाणात घेऊन तुम्हाला ही दुधाबरोबर घ्यायचे. खडीसाखर थोडी टाकून. ज्या ज्या माणसांना शुगर नाही त्या माणसांना खडीसाखर वापरायची नाही. तर बघा मित्रांनो, इथं परत एक दुसरं औषध दिलेलं आहे शक्तिवर्धकीसाठी. शक्तिवर्धकीसाठी काय दिलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे? शक्तिवर्धकीसाठी ब्रह्मदंडीचा एक वेल असतो म्हणते आणि ऊट कटारीचं एक झाड असते. ब्रह्मदंडीच्या मुळा चूर्ण 20 तोळे, मिऱ्याचे आपली मिरी, जी काळी मिरी असते ती मिरी घ्यायची 5 तोळे. ती दोन्ही समप्रमाणात एकत्र करून चूर्ण, त्याच्यामधलं 1 तोळा चूर्ण तुम्हाला खडीसाखर घालून ती तुम्हाला दुधातून किंवा पाण्यातून जर घेतलं तर शक्ती भरपूर वाढ होते. तरी असं पुस्तकात लिखित आहे. चला मित्रांनो, प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार काका, नमस्कार. जय हरी, जय शिवराया, जय धन्वंतरी भगवान. चला मित्रांनो, चला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.
सर्व अंगावरली सूज मित्रांनो, हातापायाला सूज आहे, अंगावर सूज आहे आणि सूज राहत नाही, ह्याच्यासाठी आपण बघणार आहे. सुजीसाठी काय करायचे मित्रांनो, तुमची सर्व सूज जर असेल आणि राहतच नाही, साधा आणि सोपं औषध आहे. हातापायाला सूज आहे तर काय करायचे, औषध काय आहे ते सांगणार आहे. 3 मास बाळहिरडा चूर्ण, 5 तोळे गोमूत्र रोज 2 वेळा घ्यावे. म्हणजे ह्याच्यात काय दिलं मित्रांनो, गोमूत्र घ्यायचे तुम्हाला. गोमूत्रामध्ये बाळहिरडा चूर्ण थोडा टाकून गोमूत्र रोज 2 वेळा घेतल्यानंतर त्याच्यामुळे तुमचे पंडुरोग, पिन रोग ह्याच्यामुळे जर सूज असेल तर डोळ्यावरली सूज, डोळ्याच्या बाजूची सूज नाहीशी होती अवघी काही दिवसातच. एवढ्यासाठी ह्याचा वापर होतोय. फक्त गोमूत्रामध्ये तुम्हाला घ्यायचे मित्रांनो, गोमूत्रामध्ये बाळहिरडा चूर्ण घ्यायचंय 1 चमचा. आपला अंदाजे तुमचे हातापायाची सूज, डोळ्यावरली सूज जाऊन, सूज निघून जाऊन पंडुरोग झालेला असेल तर पंडुरोगात ह्याचा भरपूर असा उपयोग होतो. नमस्कार, फोन नंबरवर काय काम आहे ते कळवा. बघा, एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाला चाई येते, डोक्याला चाई लागते, त्या चाईसाठी काय करायचंय, तुरटी घ्यायची बारीक करून, हळद घ्यायची, तुरटी हळद दोन्ही समप्रमाणात बारीक चूर्ण करून घ्यायचे. त्याच्यामध्ये बिंबवा घ्यायचा आहे, बिंबवा थोडा कमी घ्यायचा आहे आणि ती सर्व लेप करून जिथं चाई झाली तिथं लावायचं आहे. लावल्यानंतर तिथं लेप केल्यानंतर एखाद्या जखम होऊ शकते मित्रांनो, आपल्या आपल्या जिम्मेदारीवर लावायचं आहे. कारण ते बिंबव्यामुळे एखाद्या जखम होते, जखम होऊन तिथं फोड येऊन तिथं परत केस यायला नवीन मदत होते. चला मित्रांनो, फोन आपल्याला बाकीच्या काही व्हिडिओवर फोन नंबर दिलेले आहेत.
बघा मित्रांनो, एखाद्या मोठ्या किंवा बारक्या माणसाला सध्या पोटामध्ये जंत होतात आणि जंत झाल्यानंतर पोट साफ होत नाही, पोट गच्च राहणे, जंतासाठी नागरमोथा चूर्ण, ब्राह्मणी, ब्राह्मणी म्हणजे उंदीर कानेचं चूर्ण, त्रिफळा, त्रिफळा चूर्ण, शेवग्याची साल थोडी घ्यायची, वावडिंग, ही सर्व संप्रमाणात घेऊन ह्याचा काढा करायचा आहे. तर काढा करायचा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय मित्रांनो. 4 कप पाणी घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये औषध उली टाकायचे आहेत. उली म्हणजे नागरमोथा चूर्ण, उंदीर काना, त्रिफळा चूर्ण, शेवग्याची थोडी साल टाकायची आणि वावडिंग ह्याचा काढा करून जर घेतला तर बारक्या लेकराला जास्त बारीक असलं तर देऊ नये 5 वर्षाच्या अलीकड. तर उलसक काढा करून मोठ्या माणसाने जर घेतला ते पोटाचे विकार, पोटामध्ये जंत झाले तर जंतामुळं भरपूर काही विकार व्हायलेत, तर ह्याच्यासाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे. चला मित्रांनो, 10:15 10:30 वाजून गेलेले आहेत. प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी 9:15 वाजता लाईव्हवर यायचं आहे. आणि ही औषधी बाळ आपल्याला एका नाशिकच्या डॉक्टरनं आपल्याला पुस्तक भेट दिलेले, ह्याच्यातून आपण तुम्हाला काही औषधी सांगतो. ह्याच्यातून मित्रांनो काही तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, काही उत्तर असतील ते द्यायचा प्रयत्न करीत होतो रविवारी दिवशी. लोक चुकीच्या कमेंट करायला म्हणून ती कार्यक्रम आपण बंद केलेला आहे. कारण लोक चांगल्या माणसाला बी जगू देत नाहीत कमेंट करणं. तर चला मित्रांनो, आपण आता उद्या सकाळी 9:30 वाजता लवकरच लाईव्हवर भेटणार आहेत. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, जय हरी, जय शिवराया, धन्वंतरी भगवान.